मराठा आरक्षणाचा कुटुंब सर्वे करणाऱ्या शिक्षकांना 10,500 रुपये ठोक मानधन द्या, त्याचबरोबर सर्वेतील कुटुंब संख्येमधील तफावत दूर करा, अशी मागणी आज कोल्हापूर महानगरपालिका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीनं राज्य मागासवर्ग आयोगाकडे करण्यात आली। मागणीचे निवेदन आयुक्त तथा प्रशासक यांच्यामार्फत राज्य मागासवर्ग आयोगाला पाठवण्यात आले आहे। राज्य मागासवर्गीय आयोगाच्या मार्फत 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान मराठा आरक्षणासाठी सर्वे करण्यात आला होता, कुटुंब सर्वे करण्यात आला होता। हा सर्वे करण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापकांची प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती। या सर्वेसाठी ठोक मानधन म्हणून 10,000 रुपये आणि प्रवास भत्ता 500 असे एकूण 10,500 रुपये मानधन मिळणं अपेक्षित होतं। परंतु महानगरपालिकेच्या वतीनं जी मानधनाची यादी आलेली आहे त्याच्यामध्ये मराठा कुटुंबासाठी 100 रुपये आणि इतर कुटुंबासाठी 10 रुपये असं हे त्यांनी मानधन दिलेलं आहे। आणि हे मानधन देत असताना काही शिक्षकांनी प्रगणक म्हणून काम करताना 150 घरं असतील, काही जणांनी 200 घरं केलेली असतील, काही जणांनी 80 घरं केली असतील। त्यांच्या संख्येमध्ये तफावत आहे। ज्यांना 80चं काम केलं तिथं 50 संख्या आलेली आहे, ज्यांना 150 केलेलं आहे तिथं 100 संख्या आलेली आहे, कुणी 60 केले असतील तिथं 20 आलेली आहे। प्रचंड अशी तफावत या संख्येमध्ये दिसते। त्याचा परिणाम मानधनावरती झालेला आहे। अपेक्षित मानधन या ठिकाणी त्यांना मिळालेलं नाही। म्हणून आम्हाला राज्य मागासवर्गीय आयोगाला आम्ही आज आयुक्तांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये 10,000 रुपये ठोक मानधन, त्याचबरोबर 500 रुपये प्रवास भत्ता अशा पद्धतीचं मानधन हे सर्व शिक्षकांना मिळालं पाहिजे, अशी मागणी आज सर्व शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे। हे जर आम्हाला मानधन या पद्धतीने मिळालं नाही तर याबाबत तीव्र असं आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीच्या वतीनं आज आम्ही देत आहोत।